आणि माझे बालमित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुळरबू येथे आपण सर्वजण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची चार ओळी म्हणून दाखवणार आहे. महाराष्ट्राची दिव्य ज्योती, ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. किती भोगले, किती सोसले, तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे. पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुळरबू येथे आपण सर्वजण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सावित्रीबाई फुले यांचे जीवन संकटांनी भरलेले होते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला. त्यांचे जन्मस्थान नायगाव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. त्या 9 वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांनी 2 वर्षांनी मोठे असलेले ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न लावून दिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवत आहे. जय हिंद, जय भारत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा धुळरबू येथे आपण सर्वजण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांना ओळखले जाते. सावित्रीबाईंच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते. सावित्रीबाईंना स्त्रीवादाची जंगी म्हटले जाते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रेम मंगेश गोदणे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहोत. जिच्यामुळे शिकले दिनदुबळ्याची मुले, जिच्यामुळे शिकले दिनदुबळ्याची मुले, ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. होता तो पूर्वीचा काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. होता तो पूर्वीचा काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. त्याच्यासाठी तिने केले शिक्षणाचे दार खुले. त्याच्यासाठी तिने केले शिक्षणाचे दार खुले. ती ज्ञानदाती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव प्रणिता राहुल गोदणे. मी इयत्ता 3री शिकत आहे. मी तुम्हाला सावित्रीबाईचे 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका. 3 जानेवारीला नमन करून क्रांतीज्योतीला सावित्रीबाई फुलेच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव प्रिया मंगेश गोदणे आहे. मी इयत्ता 1ली शिकत आहे. अंधाराच्या जीवनात पेटवून ज्ञानाची ज्योती, अंधाराच्या जीवनात पेटवून ज्ञानाची ज्योती, धन्याची सावित्री. छान.